तुमच्या 3 अपेक्षा तसं तर काही नाही अपेक्षा, जशी आहे तशी राहा, असं खेळत आयुष्य जगावं. जशी आहे तशी राहा, मी कामं करतो. चालेल, ते पण चालेल. बरं मला सांगा, आज सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणणार आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला देणार? अननोईंगली कोणाला तरी हर्ट केलं असेल, नाव मी नाही घेऊ शकत. बरं. अननोईंगली कोणाला तरी हर्ट केलं असेल फॅमिलीमध्ये किंवा मित्रांमध्ये, तर त्यांना मी सॉरी म्हणतो. बरं. आणि थँक्स लईच लोक आहे, म्हणजे बरेच लोक आहेत. हे तर सगळे आहेत फॅमिली म्हणून, भाऊ वगैरे, बहिणी, सगळ्यांना थँक्स. तुम्ही हो? सॉरी म्हणायचं असेल तर वडिलांना म्हणेन आणि सासऱ्यांनाही म्हणेन जर काही चूक झाली असेल तर. आणि थँक्स तर सगळ्यांनाच आहे, सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला होता तेव्हा लग्नाच्या वेळेला. आणि थँक्यू अजून मी माझ्या भावाला म्हणेन, जो आज नाही आला आहे. तो ॲक्च्युअल सख्खा भाऊ नाही आहे, पण सख्ख्या भावापेक्षाही खूप जवळचा आहे. त्याला मी थँक्यू म्हणेल, कारण की तो प्रत्येक वेळेला आम्हाला खूप सपोर्ट करत असतो. तिसरं, आता झी मराठीच्या ह्याच्यामुळे निमित्ताने मला संधी मिळाली, तर मी माझ्या सरांना थँक्यू म्हणेल, जे माझे बॉस आहेत. बरं. कारण की ते पण मला नेहमी प्रत्येक वेळेला खूप सपोर्ट करत असतात, त्याच्यामुळे मी त्यांना थँक्यू म्हणेन. तुम्ही मिस कोणाला करताय? आईला खूप. खूप मिस करतो. किती सगळे आई, सगळे आई की सासूबाईंनी सगळ्यांनी आईची जागा भरून काढली. आईची आठवण येणं स्वाभाविक आहे. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या डोळ्यातच मला कळलं की, म्हणून मी विचारलं की तुम्हाला बोलायचं होतं, तुमची डोळे बोलत होते. सगळ्यांबद्दल बोलून झालंय, मला माझ्या आईबद्दल बोलायचं आहे असं तुमच्या डोळ्यात वाटत होतं, म्हणूनच विचारलं. शी वॉज माय बेस्ट फ्रेंड. आणि बऱ्याचदा आई आठवत असेल ना तुम्हाला? बऱ्याचदा, जेव्हा या चिडचिड करतात तेव्हा. गंमत करतो. नाही, बट वी मिस हर. येस, We miss her a lot. आईला स्वाभाविक आहे, कोणीच विसरू शकत नाही. हां, आईचा तुम्हाला आशीर्वाद आहे, हो की नाही? तसाच आशीर्वाद कायम राहणार. हां, आणि त्यांना कधी तुम्ही आई ग असं म्हणायची वेळ आणू नका. कारण काय आहे, हा कार्यक्रमच असा आहे की कधी डोळ्यात पाणी येतं, कधी हसू येतं चेहऱ्यावर. डोळ्यातलं पाणी हे आनंदाचं असावं एवढीच इच्छा असते. आणि अशा वेळेला जेव्हा आठवणी दाटतात तेव्हा नकळत मला टेन्शन वेगळंच असतं. डोळ्यातलं पाणी तर दिसतंच, पण त्याचबरोबर आमच्या माऊलीचं आयलायनर जातं, त्याचं चेहऱ्यावरचं हसू महत्त्वाचं, आणि ते हसू कुठेही कमी होऊ नये म्हणूनच तर 12 वर्षाहून जास्त काळ हा प्रवास सुरू आहे. आता या ठिकाणी या दोघांनाही शुभेच्छा देऊया. कायम हसत राहा, आनंदी राहा असं म्हणूया. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. बरं, आता तुम्ही बोला यांच्याबद्दल. काही नाही, माझे जावई चांगले, एकदम चांगले आहेत, प्रश्नच नाही आहे. मला मुलासारखे बघतात ते. बाकी प्रश्न काही सांगण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्हाला माहिती होतं हे काहीतरी गडबड नाही, काही माहिती नव्हतं असं. माझ्या मुलीने मला सांगितलं की असं असं आहे त्यांचं. म्हटलं मला आपण एकदा भेटूया, त्यांना बोलूया त्यांच्याशी. योग्य वेळेत आपण बघितलं तर योग्य व्यवस्थित वाटलं, म्हटलं मग होकार दिला. मग आमच्या दोघीकडे व्यवस्थित होकारला. माझी मोठी ताई, तिला मी सांगितलं पहिल्यांदा, मग तिने बघितलं पहिल्यांदा यांना दोघांना, मग ती बोलली व्यवस्थित आहे म्हणून. व्हेरी, बोला. खरोखर जावई चांगला आहे आणि आम्हाला योग्य वाटलं. आम्ही दोघांनी अगदी मनसोक्तपणे हा म्हटलं आणि पुढला प्रोग्राम करायला सुरुवात केली आणि व्यवस्थित पार पडलं. थँक्यू. मी तिची बहीण आहे सख्खी, पण माझ्यासाठी ती एक बॅकबोन, म्हणजे माझ्यासाठी एक मोठं बॅकबोन आहे. बिकॉज सगळ्या डिसिजनमध्ये ती मला हेल्प करते. विदाऊट म्हणजे तिच्या डिसिजनशिवाय मी काही पुढे जातच नाही. पण हे काय सुरू होतं ते तुम्हाला कळलं होतं? मला कळलं नव्हतं सुरुवातीला. ते लोक खूप चांगले फ्रेंड्स होते, मी सुद्धा त्यांना आधी भेटली आहे बरेच वेळा. पण नंतर एकदा जेव्हा त्यांचं डिस्कस झालं तेव्हा मला माझी बहीण बोलली की असं असं आहे, मी काय करू, मम्मी पप्पा अलाव करतील की नाही किंवा असं. मग मी बोलली मी एकदा बोलून बघते आईशी. आणि मग आम्ही डिस्कस केलं आणि म्युच्युअली दोन्ही फॅमिलीजमध्ये लकीली म्हणजे सगळं झालं प्रॉपरली. कुठे काही इश्यूज नाही आले. अजून कोणी बोलणार आहे? मेरी बहू बहुत अच्छी है. वो अपने दोस्त के साथ भी कुछ प्रोग्राम में जाती है, वहाँ क्या होता है आके मुझे बताती है. एक फ्रेंड के जैसा मेरे साथ रहती है. वेरी गुड. यानी बहू बताती है, बेटा नहीं बताता है. बेटा भी बताता है, लेकिन मेरी बहू मतलब बहू की जैसी नहीं, एक बेटी के जैसे मेरे साथ रहती है. गुड, थँक्यू. बोला. सुशीलचा मित्र
आम्ही जवळजवळ एकमेकांना 12 वर्षापासून ओळखतो. सुशील पहिला खूप असा रागीट वगैरे होता, पण होम मिनिस्टरचं जसं घरात आगमन झालं तेव्हापासून सुशील एकदम शांत आणि छान झाला एकदम असा. मी अपूर्वाचे आजोबा ह्या आजी आमच्या मते बघायला गेलं तर आमच्या नशिबात पण नव्हती की काही दिया परदेशासारखे जोडपं होणार म्हणून. काही शिव आणि गौरी असं वाटलं म्हणून बरं वाटलं. पण छान आहे, व्यवस्थित आहे, नाच जावे आम्हाला एकदम आनंदात आणि छान मिळाले. बरं आता अभिनय करणार या वहिनी आणि तुम्ही त्यांना बक्षीस मिळवून द्यायचं. घ्या पहिली चिठ्ठी. मराठी. हिंदी चित्रपटाचं नाव. इंग्लिश विंग्लिश. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. पुढची चिठ्ठी. मराठी गाणं. बोलायचं नाही. गाणं गाणं. अभिनंदन. झी मराठीकडून ही पुढची भेट. तिसरी. काय बघूया, म्हण आली आहे की मुहावरा. म्हण म्हण. पटकन ओळखलं. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तेव्हा केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनय तर झाला हो की नाही, मग अशी रडून झालं हो की नाही. मला माझ्या आजोबांची या क्षणी खूप आठवण झाली, कारण की ते तुमचा कार्यक्रम म्हणजे आता ते नाही आहेत, 1 वर्ष माझ्या लग्नाच्या 1 वर्षाआधीच ते गेले. ते माझ्या नेहमी मागे लागायचे, अपूर्वा तू लवकर लग्न कर आणि मला आपल्या घरी होम मिनिस्टर तुम्हाला आलेलं बघायचं. तर मला या क्षणी त्यांची आठवण झाली. ते सकाळ संध्याकाळ रिपीट प्रोग्राम बघणार, पण असा एकही दिवस होणार नाही की प्रोग्राम मिस झाला. थँक्यू. या निमित्ताने आजोबांची आठवण आली हो की नाही. आणि आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा म्हणजे माझ्याबरोबर प्रत्येक वेळेस शॉपिंगला यावं. थांबा. मान्य आहे. ऑप्शन नाही ना. दुसरी. आत्ता जेवढं त्यांच्या लाईफमध्ये मी इम्पॉर्टंट आहे तशीच आयुष्यभर राहो हीच माझी इच्छा. काय हो. तिसरी अपेक्षा. त्यांच्या आईबरोबर माझ्या आई वडिलांची सुद्धा त्यांनी काळजी घ्यावी आयुष्यभर. हो. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला पुढे म्हणजे तुमच्या अपेक्षानंतर पण अशी काय जादू आहे यांच्यामध्ये की तुम्ही होकार दिला त्यांना? अशी एकच गोष्ट आहे जी म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेली मी एकमेव मुलगी, ही एकच गोष्ट आहे. आणि त्यांचा स्वभाव म्हणजे इतके शांत आहेत ते की मी जे बोलेल ते हो ठीक आहे, हो ठीक आहे एवढंच बोलतात. हो. सुखाचा मंत्र. बरं ठीक आहे. तुम्ही सांगा हो तुमच्या 3 अपेक्षा वहिनींकडून. फर्स्ट तो मतलब मेरे अपना जो ना फैमिली को संभाल के लिए, मतलब मॉम को, परी को, मतलब शनाया को, लड़की को मेरे. मान्य. तुमची नकार नसेलच. और अपना जो ना गलती जो करेगी तो हम लोग बोलते हैं, मतलब मैंने उसको बोला कि ये आपने गलत किया है तो उसको अपना एग्री करने को, क्योंकि ये कभी एग्री नहीं करती. कभी एग्री नहीं करती. देखो. अच्छा, तेलगुत प्रेम कसं प्रपोज करतो? प्रेमा ऐसा बोलते. प्रेमा. 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 हां. तेलगुत प्रपोज करावं तुम्ही. आय थिंक हे करतील. हां करा. నేను నీకు ప్రేమి ఇచ్చినవా म्हणजे इन शॉर्ट आय लव्ह यू.